श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण. श्री गुरु गीता निरूपण ओवी 11. देवतैसाची गुरु नाही तयाहुनी थोरू, ऐसा जयाचा निर्धारू, त्यासी पावे सकळ सिद्धी. देवासारखेच आणि देवा इतकेच श्री गुरुही थोर आहेत असे या ठिकाणी श्री महादेव पार्वतीस सांगत आहेत. देवाहून गुरु श्रेष्ठ नाहीत किंवा थोरही नाहीत असे सांगताना श्री शंकर साधकाच्या मनातील देव व गुरु यांच्याविषयी निर्माण झालेला द्वैत भाव घालवित आहेत. भेदरूप आणि भिन्नता गेल्याशिवाय अद्वैताचा साक्षात्कार होणार नाही. म्हणून श्री महादेव म्हणत आहेत की सर्व साधकांनी प्रथम आपल्या मनाशी असा पक्का निश्चय निर्धार केला पाहिजे की देव म्हणजेच गुरु आहेत. देव आणि गुरु नव्हेत दोन हा भाव मनी दृढ ठेवल्याशिवाय सर्व सिद्धींची देखील अनायास प्राप्ती होते. कारण गुरु म्हणजे केवळ एक सामान्य शक्ती नसून ती एक असामान्य अशी अलौकिक शक्ती आहे. या अचाट, अमाप व अफाट गुरुशक्तीशिवाय कुठलीही सिद्धी प्राप्त होणे अशक्यच. गुरु हे राजाधिराज असल्यामुळे त्यांच्या समोर इतर सर्व शक्ती गौण व कप पदार्थच आहेत. राजाच्या मागे जसा त्याचा परिवार व लवाजमा आपोआप येतोच, त्याचप्रमाणे गुरुभक्तीने सर्व सिद्धी या दासी बनून साधकासमोर हात जोडून उभ्या राहतात. पण खरा साधक हा मोक्ष मुक्तीच्या हेतूने गुरुकडे आला असल्याने अशा रिद्धी सिद्धीच्या चमत्कारात तो कधीच सापडत नाही. राजाधिराज सद्गुरुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ इनामदार गुरुजी की जय. गुरु यशोदा माई की जय. जय जय रघुवीर समर्थ.